नमस्कार. आज माझ्या ओपीडीमध्ये एक पेशंट म्हणजे एक सासू तिच्या सुनेला घेऊन आली होती आणि ती केवळ माझ्या एका दुसऱ्या डॉक्टरांकडून माझ्याकडे याच्याकरता आली होती कारण की तिच्या सुनेला प्रेग्नन्सी राहून फक्त 2 आठवडे झाले होते आणि त्या डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करायला सांगितली होती की जी की इंटरनल सोनोग्राफी होती. आणि सासूचं म्हणणं होतं की एवढ्या लवकर सोनोग्राफी काय करायची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे बाळावरती परिणाम होऊ शकतो. तर ही जी सोनोग्राफी आहे म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ज्या पण सोनोग्राफी आपण करतो त्याचा बाळावरती कुठलाही दुष्परिणाम होणार नसतो, कारण की हे काही कुठले एक्सरेज किंवा क्ष किरणं नसतात, तर ह्या साध्या साऊंड वेव्ज असतात. साऊंड वेव्हच्या माध्यमाने ती इमेज तयार केली जाते आणि आपल्याला सोनोग्राफी मध्ये आपल्याला बाळाची इमेज दिसते. त्यामुळं प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही कितीही सोनोग्राफी केल्यात आणि कितीही लवकर केल्यात, म्हणजे बाळ कितीही लहान असताना केल्यात, तरी त्या 100% सेफ असतात आणि त्यामुळे या सोनोग्राफी खूप आवश्यक असतात. तर कुठल्या 3 प्रकारच्या सोनोग्राफी प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्वाच्या असतात. सगळ्यात महत्वाचा डेटिंग स्कॅन, जो 7व्या-8व्या आठवड्यात तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगू शकतात. नंतर 12व्या-13व्या आठवड्यात एनटी स्कॅन, ज्याला अर्ली अनामली आम्ही म्हणतो, आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा स्कॅन जो 18 ते 22 आठवड्यांमध्ये, ज्याला आपण अनामली, टार्गेटेड अनामली, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बाळामधले सगळे व्यंग बारीक सारीक बघण्याचा प्रयत्न करतो, हा अनामली स्कॅन. आणि त्याच्यानंतरचा चौथा स्कॅन जो 32 ते 36 आठवड्यामध्ये तुमचे डॉक्टर, ज्याला आपण ग्रोथ स्कॅन म्हणतो, ते सांगू शकतात, ज्याच्यामध्ये बाळाची वाढ, बाळाच्या आजूबाजूचं पाणी, बाळाचा रक्तपुरवठा हे सगळे डॉक्टर बघण्याचा प्रयत्न करतात. तर या 4 महत्वाच्या सोनोग्राफी प्रेग्नन्सीमध्ये करणं मस्ट आहे आणि याचा तुमच्या बाळावरती कुठलाही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे यापुढे जर तुम्हाला या सोनोग्राफी सांगितल्या तर निश्चितपणे करा. धन्यवाद.